नमस्कार मित्रांनो. तर धान, ज्वारी, बाजरी, मका किंवा रागी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचा GR जारी केला आहे. आता MSP अंतर्गत खरेदी केंद्र कधी सुरू होतील, शेतकरी नोंदणी कधी होईल, कोणती कागदपत्रे लागतील आणि कोणते नवीन नियम लागू झाले आहेत याबाबत कायमस्वरूपी सूचना शासनाने दिल्या आहेत. तर हा GR प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा शासन निर्णय 24 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. या GR नुसार धान, ज्वारी, बाजरी, मका, रागी तसेच मायनर मिलेट्सची MSP अंतर्गत खरेदी करण्यासाठी कायमस्वरूपी नियम निश्चित करण्यात आले आहेत. तर नंबर 1, खरेदी केंद्राबाबत मोठा निर्णय. तर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली जाईल. ही समिती दरवर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक घेऊन कोणती खरेदी केंद्रे सुरू राहतील, नवीन केंद्रांना मंजुरी द्यायची की नाही याचा निर्णय घेईल. ज्या केंद्रांबाबत तक्रारी नसतील ती पुढील हंगामात सुरू ठेवली जातील आणि तक्रार असलेल्या केंद्रांची चौकशी करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. नंबर 2, खरेदी केंद्र कधी सुरू होतील. तर खरीप हंगामासाठी खरेदी केंद्रे 1 सप्टेंबर पासून सुरू करणे बंधनकारक आहे आणि रब्बी हंगामासाठी खरेदी केंद्रे 1 एप्रिल पासून सुरू करावी लागतील. नंबर 3, शेतकरी नोंदणीच्या तारखा. तर खरीप हंगामासाठी नोंदणी 1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर आणि रब्बी हंगामासाठी नोंदणी 1 एप्रिल ते 30 एप्रिल. गरज पडल्यास शासन नोंदणीची मुदत वाढवू शकते. नंबर 4, आधार प्रमाणीकरण आता बंधनकारक. शेतकरी नोंदणी करताना आधार प्रमाणीकरण करावे लागेल. त्यासाठी सर्व खरेदी केंद्रांवर आधार ऑथेंटिकेशन डिव्हाइस उपलब्ध करून देणे संबंधित संस्थांची जबाबदारी असेल. नंबर 5, नोंदणीसाठी लागणारी माहिती. तर नोंदणी करताना पुढील माहिती आवश्यक असेल: आधार क्रमांक, बँक खाते, 7/12 उतारा, पीक पेरा आणि ॲग्रिस्टॅग फार्मर ID. नंबर 6, वनहक्क धारक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. तर वनहक्क कायद्याअंतर्गत जमीन असलेल्या शेतकऱ्यांचीही MSP योजनेत नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रमाणित करावी लागतील. नंबर 7, देवस्थान किंवा लीजवरील जमिनीवरील शेतकरी. तर देवस्थान किंवा शेती महामंडळाच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र तहसीलदारांकडून कागदपत्रांची पडताळणी आवश्यक असेल. नंबर 8, लाईव्ह फोटो अनिवार्य. धान्य विक्री करताना आधार प्रमाणीकरणासोबत लाईव्ह फोटो घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. आणि नंबर 9, बनावट नोंदणीवर कडक कारवाई. तर खोटी कागदपत्रे देऊन नोंदणी केल्यास संबंधित संस्था आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. गरज पडल्यास संबंधित खरेदी केंद्र कायमस्वरूपी बंद केले जाऊ शकते. तर मित्रांनो, या GR मुळे MSP अंतर्गत धान्य खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे. शेतकरी नोंदणी वेळेत करणे, आधार प्रमाणीकरण, ॲग्रिस्टॅग फार्मर ID आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणून या GR मधील नियम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.